नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे आपलं 2 डिसेंबर रोजीचं करंट अफेअर्स आहे आणि 1 तारखेचं पण करंट अफेअर्स जे आहे, तर ते आपण एकत्रितरित्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे बघा. राज्यसभेची काल एक्झाम होती, त्यामुळे काल करंट अफेअर्सचं लेक्चर घेतलं नव्हतं. त्याचबरोबर सांगायचं झालं तर आजपासून आपण कंबाईन ग्रुप बी साठी, ठीक आहे, ही बॅच ग्रुप सी साठी सुद्धा चालेल, पण 35 दिवसांची विजेता नावाची बॅच सुरू करत आहोत. 499 या बॅचची फी असणार आहे. रिव्हिजन बॅच असणार आहे. लाईव्ह लेक्चर यामध्ये होतील, प्लस त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल, प्लस काही विषयांचे जेवढे आम्ही डिजिटल नोट्स बनवलेले आहे त्या तुम्हाला मिळून जातील. तर बघा मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही कंबाईनसाठी टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता सेपरेट. त्याचबरोबर जर बघितलं तर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच सुद्धा आहे. त्याचबरोबर कंबाईन पूर्व परीक्षेसाठी 4 महिन्यांची यशवंत बॅच देखील आहे. तिची फी आता 1499 रुपये असणार आहे. अजून 2-3 दिवसानंतर तिची फी 2000 रुपये होणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर मुंबईचा कायद्याची बॅच आहे ॲक्ट, त्यानंतर मुंबई जीकेची बॅच आहे, त्यानंतर निरीक्षक प्लस सहाय्यकची बॅच आहे मित्रांनो एकत्रित. त्यानंतर ऑल इन वन बॅच आहे, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच आहे. मित्रांनो, आपल्याकडे या सगळ्या विषयांच्या नोट्स उपलब्ध आहे, ठीक आहे. तर या नोट्स तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरून परचेस करू शकता. तुम्ही जर कंबाईनची बॅच घेतली तर तुम्हाला या 4 विषयाच्या नोट्स जे आहे ते मिळून जाईल. आपल्या ॲप्लिकेशनवर जर आपण बघितलं तर अजून महाराष्ट्राचा भूगोल वगैरे हर्षले मॅडमच्या नोट्स सुद्धा लवकरच येणार आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यासमित्र ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे, त्याला फॉलो करायला विसरू नका. आज आपण 2 डिसेंबर रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. यामध्ये 1 डिसेंबरचं करंट अफेअर्स देखील इन्क्लूड केलेलं आहे. बघा मित्रांनो, एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे तिच्या 11व्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर तिचे 11वे अध्यक्ष बनणार आहे मसातो कांडा. बघा मित्रांनो, मसातो कांडा जे आहे तर ते जपानच्या पंतप्रधानांचे आणि जपानचे जे आर्थिक सल्लागार आहे, तर जपानचे पंतप्रधान आणि त्याचबरोबर जपानचे अर्थमंत्री यांचे ऑलरेडी आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर ते मासात्सुगु असाकावा यांची जागा घेणार आहे. आपण जर बघितलं त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2026 पर्यंत असणार आहे. तर बघा, मासात्सुगु असाकावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे त्यांचा उर्वरित कार्यकाळ जे आहे तर ते कोण भूषवणार आहे? मसातो कांडा. यानंतर पुढे जाऊया. बघा, एशियन डेव्हलपमेंट बँकची स्थापना जी आहे ती 1966 मध्ये करण्यात आलेली आहे. मनिला फिलिपिन्समध्ये याचं मुख्यालय आहे आणि चे सदस्य देश आहे 69. आता एशियन डेव्हलपमेंट बँकशी संबंधित एक भारतीय व्यक्तींची यावर नेमणूक करण्यात आलेली आहे. ते कोण आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. इथं बघा मित्रांनो, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहे? सतीश कुमार. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहे? छल्ला श्रीनिवासलू शेट्टी. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहे? अजिंक्य नायक. न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहे? रजत शर्मा. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष कोण आहे? सिद्धार्थ मोहंती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष कोण आहे? रवी अग्रवाल. भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण आहे? मनोज जैन. कर्मचारी निवड आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहे? एस गोपालकृष्णन. दिलीप संघानी हे भारतीय शेतकरी खत सहकारीचे अध्यक्ष आहे, ठीक आहे. या काही महत्वाच्या ऑर्गनायझेशन त्यांचे अध्यक्ष आपण बघितलेले आहे. 28 नोव्हेंबर 2024 रोजी 3 दिवसीय राष्ट्रीय पोस्टल प्रदर्शन बायपेक्स 2024 कुठे सुरू झालं? तर बघा मित्रांनो, हे बिहार सरकारचं पोस्टाचं आपण जर बघूया तर हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं, त्याचंच नाव आहे बायपेक्स. मग हे कुठं भरवलं गेलं असेल? तर हे पाटणा बिहारमध्ये भरवण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर 28 नोव्हेंबर पासून 1 डिसेंबर पर्यंत जर आपण बघितलं तर राष्ट्रीय पोस्टल प्रदर्शन जे आहे बायपेक्स आपण जर बघितलं तर पाटणा बिहारमध्ये सुरू झालेलं आहे. हे बायपेक्स इथं जर तुम्हाला राष्ट्रीय पोर्टल म्हणून पोस्टल प्रदर्शन म्हणून नाव दिसत असेल तर राष्ट्रीय पोस्टल प्रदर्शन नाही मित्रांनो. यामध्ये बिहारमध्ये टपाल संस्कृतीचा कसा उदय झाला आणि तिचा कसा विकास झाला याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, या पोस्टल प्रदर्शनाचं उद्घाटन बिहारचे राज्यपाल जे आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी बिहारचे जे काही मुख्य पोस्ट मास्टर आहे जनरल अनिल कुमार, तर यांच्या 2 पुस्तकांचं देखील अनावरण केलेलं आहे, ग्लोरी ऑफ बिहार आणि पोस्टल हेरिटेज ऑफ बिहार. तर ही 2 पुस्तकं देखील राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हातून प्रकाशित करण्यात आलेले आहे.
बघा मित्रांनो, बिहारची स्थापना 22 मार्च 1912 मध्ये करण्यात आली. पटना ही बिहारची राजधानी. नितीश कुमार मुख्यमंत्री आहे. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर राज्यपाल आहे. शेजारील 3 राज्ये पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश आणि एक देश आहे नेपाळ. यानंतर 59वी अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषद जी आहे ती कुठे सुरू झाली? तर आता आपण बघितलेलं आहे, तर जी काही आंतरराष्ट्रीय आपण म्हणूया लॉयर परिषद जी आहे त्याच्यावर काल आपल्याला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. मग या काही महत्त्वाच्या परिषद आहे ते सहसा नवी दिल्ली या ठिकाणीच होत असतात. एखादी परिषद जी आहे महिन्यामध्ये एखादे 2, तर त्या आपल्याला इतर ठिकाणी होताना दिसते. मग ती त्यातलीच एक आहे अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषद जी आहे मित्रांनो, ती भुवनेश्वर ओडिशामध्ये सुरू झालेली आहे. तर भुवनेश्वर ओडिशा येथे अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेला नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. आपण जर बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्याचबरोबर इतर लोक सुद्धा या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. ठीक आहे, तर बऱ्याचशा पोलीस विषयक महत्त्वाच्या मुद्द्यावर यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुबईमध्ये संयुक्त अरब अमिरात दुबईमध्ये मोहम्मद बिन रशीद लायब्ररी आहे. आणि या मोहम्मद बिन रशीद लायब्ररीमध्ये व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं? तर तुम्हाला सगळ्यांना माहित असलं पाहिजे व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक कुणाचं आहे? तर एस जयशंकर यांचं आहे. या पुस्तकावर आपल्याला ऑलरेडी एकदा प्रश्न विचारून झालेला आहे. तर व्हाय भारत मॅटर्स याचं अलीकडे काय करण्यात आले होतं, तर दुबईमध्ये जी काही मोहम्मद बिन रशीद लायब्ररी त्यामध्ये प्रकाशन करण्यात आलं होतं. ते प्रकाशन एस जयशंकर यांनी केलं होतं. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर काही महत्त्वाचे पुस्तक आहे, जसे की कैरोस नावाचं पुस्तक आहे जेनी एरपेनबेक यांचं. त्यानंतर संस्कृतिक आहे आयाम नावाचं पुस्तक आहे मनोरमा मिश्रा यांचं. इंडियाज न्यूक्लिअर टायटन्स हे जे पुस्तक आहे तर ते जर आपण बघितलं तर ते सौम्य अवस्थी आणि शर्बना बौरा यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर द कॉन्स्पिरन्सी गोटाबाया राजपक्षे यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स हे जे पुस्तक आहे मित्रांनो ते के भट्टाचार्य यांचं आहे. त्यानंतर स्वॉलिंग द सन हे जे पुस्तक आहे हे लक्ष्मी पुरी यांचं आहे. त्यानंतर जर बघितलं व्हाय भारत मॅटर्स एस जयशंकर. त्याचबरोबर द विनर्स माइंडसेट शेन वॉटसन यांचं पुस्तक आहे. आणि 12 फेल हे पुस्तक अनुराग पाठक यांचं आहे. अलीकडे या पुस्तकावर आधारित मूव्ही पण आपण बघितलेला आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, भारतीय नौदलाने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? तर भारतीय नौदलाने K4 मिसाईलची यशस्वी चाचणी केलेली आहे. भारताकडे बघा सध्या 2 आण्विक पाणबुड्या आहे. या आण्विक पाणबुड्या ज्या आहे त्यामध्ये एक आहे INS अरिहंत आणि दुसरी आहे INS अरिघात. ठीक आहे, INS अरिघात. त्या INS अरिघातवरून ही चाचणी करण्यात आलेली आहे. तर बघा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. K4 मिसाईल जी आहे तर त्यावर आपण अण्वस्त्र बसून सुद्धा एखाद्या देशाला हिट करू शकतो. अशा प्रकारचं मिसाईल आता आपण आपल्या आण्विक पाणबुडीवर बसवलेले INS अरिघातवर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याची रेंज लक्षात ठेवा 3500 किलोमीटर. ठीक आहे, 3500 किलोमीटर ही याची रेंज आहे. यानंतर पुढे जाऊया. आता काही महत्त्वाच्या पहिल्या घडामोडी बघून घेऊया. सायन्स टेकशी रिलेटेड घडामोडी बघून घेऊया. जगातील पहिले 6G उपकरण जपानमध्ये लॉन्च करण्यात आलं. भारताच्या कोणत्या सूर्य मोहिमेने हॅलो ऑर्बिटची पहिली फेरी पूर्ण केली? आदित्य L1. पृथ्वीच्या तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी भारताने कोणता देश तृष्णा उपग्रह प्रक्षेपित करणारे? फ्रान्स. आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा 41 आणि 42 देश कोण बनला? तर पेरू आणि स्लोवाकिया. पृथ्वीभोवती 2 महिने फिरणाऱ्या एक ॲस्ट्रॉइड आहे, त्याला नाव काय देण्यात आलेलं आहे? तर बघा मित्रांनो, पृथ्वीभोवती जर आपण बघितलं तर एक ॲस्ट्रॉइड आला होता, तो खूप मोठा होता. ठीक आहे, त्याला आपण मिनी मून सुद्धा नाव दिलं होतं. काय? मिनी मून. तर हा जो मिनी मून आहे त्याचं एक्झॅक्ट सायंटिफिक नाव जर विचारलं तर 2024 PT5 हे त्याचं नाव होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी रुपये खर्चून परमरुद्र सुपर कम्प्युटर लॉन्च केले. तर ते कुठे केलेले? तर पुणे, दिल्ली, कोलकाता. यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय सराव अग्नि वॉरियर 2024 सुरू झाला आहे? तर अग्नि वॉरियर 2024 जो आहे तर तो महाराष्ट्रातील नाशिक मधील देवळाली या ठिकाणी जर आपण बघितलं तर सिंगापूर आणि भारतादरम्यान अग्नि वॉरियर नावाचा युद्ध सराव जो आहे तो सुरू झालेला आहे. यामध्ये मोस्टली हा जो युद्ध सराव होता तर तो तोफांचा सराव होता. ठीक आहे, तोफांचा.
लष्कराचा सराव होता, पण त्यामध्ये मोस्टली दारुगोळा आणि तोफांचा वापर करण्यात आला होता, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन डेझर्टिफिकेशन, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर ती कुठे झालेली आहे, आपल्याकडं वेगवेगळ्या COP आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. मग ते कोणकोणते आहे, तर आता COP29 झालेली बाकू अझरबैजानमध्ये. त्याचबरोबर अजून एक 16 लक्षात ठेवा, ती जैवविविधतेशी संबंधित बायोडायव्हर्सिटी. आणि आता ही COP16 जी आहे, जी आता आपण बघत आहोत, ही वाळवंटीकरणाशी संबंधित आहे. मग ही वाळवंटीकरणाशी संबंधित COP16 कुठे झाली, तर रियाद सौदी अरेबियामध्ये झालेली आहे. तर बघा मित्रांनो, रियाद सौदी अरेबियामध्ये 2 डिसेंबर 2024 रोजी आपण जर बघितलं तर आजच सुरू झालेली, समजून घ्या, जी काही हिचं फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन कन्झर्वेशन टू कॉम्पॅक्ट डेझर्टिफिकेशन, ठीक आहे. तर ही सुरू झालेली, हे एवढं लक्षात ठेवा. वाळवंटीकरण थांबवणं हे हिचा मेन उद्देश आहे. थीम आहे अवर लँड अवर फ्युचर. आता बघा, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशनला आता आपण 30 वर्ष कंप्लीट करत आहोत, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. यानंतर बघा, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन जी आहे, तर ती 17 जून 1994 आपण जर बघितलं तर कराराचा मसुदा मांडण्यात आला होता. 24 ऑक्टोबर 1994 यामध्ये साईन करण्यात आली. याचं स्थायी सचिवालय बॉन जर्मनी आहे. सचिव आहे इब्राहिम थिया. आपण जर बघितलं 17 जून हा जो दिवस आहे तो वाळवंटीकरण आणि दुष्काळाच्या विरोधात लढा देण्यासाठी सेलिब्रेट केला जातो 17 जूनला. यानंतर केंद्र सरकारने ग्राहकांच्या ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यासाठी, त्यांचे त्वरित निपटारा करण्यासाठी कोणतं पोर्टल सुरू केलं. तर बघा मित्रांनो, आपण जर एखादी गोष्ट घेतली तर तिच्या संबंधी फ्रॉड वगैरे होत असेल तर त्या संबंधी आपण तक्रार ई-दाखील पोर्टलवर करू शकतो, ठीक आहे. तर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ई-फायलिंग सुरू केले जाणार आहे. आणि आपण जर बघितलं तर हे नवीन पोर्टल जे ई-दाखील नाव लक्षात ठेवा, तर ते आता आपण अलीकडे सुरू केलेलं आहे. त्यानंतर इंटरनॅशनल टुरिझम मार्टच्या 12व्या आवृत्तीचं उद्घाटन कुठे करण्यात आलं. तर इंटरनॅशनल टुरिझम मार्टच्या 12व्या आवृत्तीचं उद्घाटन जे आहे ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये करण्यात आलं. तर आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची 12वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली, तर आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानमध्ये ती आयोजित करण्यात आली. तिचं उद्घाटन केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केलेलं आहे. यानंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जर आपण बघितलं तर 1974 मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं. 2007 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं. 1985 मध्ये युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. आणि इथं एक शिंगी गेंड्यांसाठी एक काझीरंगा राष्ट्रीय उद्यान फेमस आहे. आसामबाबत जाणून घेऊया. दिसपूर राजधानी, हेमंत बिस्वा शर्मा मुख्यमंत्री, लक्ष्मण आचार्य राज्यपाल. तिथले राष्ट्रीय उद्यान जर सांगायचं झालं तर काझीरंगा, मानस, दिहिंग, पतकाई आणि ओरंग. त्यानंतर काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बघा आसामशी संबंधित. मिशन वसुंधरा हे 3.0 कोणी सुरू केलं, तर आसामने सुरू केलेलं आहे. त्यानंतर बालविवाह रोखण्यासाठी निजुत मोहिना ही योजना कोणीची आहे, आसामची आहे. लेफ्टनंट जनरल विकास लखेडा हे आसाम रायफलचे नवीन महासंचालक बनलेले आहे. ओहोम काळातील मोईदम हे जे ठिकाण आहे तर याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये ऍड करण्यात आलं. कुठलंही आसामचं आहे. त्यानंतर सरकारने अलीकडे 5 भाषांना काय केलेलं आहे, अभिजित भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये मराठी सोबत आसामी सुद्धा आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मराठीचा उगम ज्यापासून झाला ती प्राकृत भाषा सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर पाली आणि बंगाली सुद्धा आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा आणि नियम 1935 ला रद्द केलं, तर ते राज्य आसाम आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन, जगातील सर्वात उंच दुर्बीण मेजर ॲटमॉस्फेरिक चेर्नेको एक्सपेरिमेंट, ठीक आहे, असं हिचं पूर्ण नाव आहे. तर या दुर्बिणीचं उद्घाटन कुठे करण्यात आलं, तर या दुर्बिणीचं उद्घाटन मित्रांनो हानले लडाखमध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हानले लडाखमध्ये जर आपण बघितलं तर मेजर ॲटमॉस्फेरिक चेर्नेको एक्सपेरिमेंट नावाची दुर्बीण जी आहे तिला आपण शॉर्टकटमध्ये मेस म्हणू शकतो. तर या दुर्बिणीचं उद्घाटन अलीकडे लडाखमध्ये केले गेलं आहे. जगातील सर्वात जुनी वर्णमाला जी आहे, जुनं वर्णमाला लेखन जे आहे त्याला नाव देण्यात आलेले टेल अलमारा. ठीक आहे. तर हे जे लेखन आहे हे जवळपास आपण जर बघितलं तर इसवी सन पूर्व 2400 वर्षापूर्वीच आहे. हे कुठे सापडलेलं आहे, हे सिरियामध्ये सापडलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. सिरियाची राजधानी दमिश्क, त्यानंतर बशर असद हे तिथले
राष्ट्रपती आहे आणि सिरियन चलन आहे तर सिरियन पाऊंड किंवा सिरियन लिरा. त्यानंतर प्रसिद्ध चिनार बोट चिनार बोट रेस जी आहे 2024 ची, तर तिचं आयोजन भारतीय लष्कराने कुठे केलेले? जम्मू काश्मीरमध्ये. तर भारतीय लष्कराने तिचं आयोजन जम्मू काश्मीरमधील दल सरोवरामध्ये केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, महत्वाची ही रेस आहे. हे टेस्ट क्वेश्चन बघा. तर जगातील सगळ्यात उंच दुर्बीण जी आहे तर तिला आपण कुठे स्थापित केले, तिचं उद्घाटन कुठे केलेले हे तुम्हाला सांगायचे. त्याचबरोबर आजपासून बॅच सुरू होत आहे. 499 फी असणारे रिव्हिजन बॅच असणार आहे. 35 दिवसांमध्ये तुमचे सगळे विषय जे आहे तर ते रिवाइज करून घेतले जाणार आहे तुमच्याकडून. त्याचबरोबर या बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये टेस्ट नसणार आहे बघा. या बॅचच्या व्यतिरिक्त तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता. या टेस्टमध्ये आपण 11 पेपरचे आहे आणि त्यांचं एक्सप्लेनेशन जे आहे ते घेणार आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे, त्या तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर BMC साठी बॅच आहे, सरळ सेवा परीक्षेसाठी बॅच आहे आणि नोट्ससुद्धा आहे. या गोष्टींचा तुम्ही फायदा घेऊ शकता. यासाठी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची तुम्हाला PDF मिळून जाईल आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यासविषयक रील्स मिळेल. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.